माणसं आयुष्यात द्यायचं काय माहित नसतं. समाजासाठी कधी एखादा रुपया खर्च करायचं म्हटलं की याच्या हाताचं कडकच होत्यात पार. आपण काय ज्ञानोबा गोड सांगतायत बघा. आपण झाले या जोडी उपकोणी दी कवडी क्षण क्षणा कुरोंडी जीवाची करी रात्रंदिवस मरण. स्वतःच्या संसाराकरता पण समाजाकरता एक क्षण आणि एक कण देत नसेल तर त्याच्या संपत्तीचा या जगाला काही उपयोग नाही. माणसं अशीच असतात. दुसऱ्याचं तेवढं आपल्या पोटावर वाढायचं असलं म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवूनच असतात. एकाला विचारलं, बाबा गावात एवढी श्रीमंत माणसं असताना सुद्धा ती शेजारचं 4 एकर तुलाच कसं मिळालं? गावात एवढी श्रीमंत माणसं असताना सुद्धा ते तुझ्या शेजारचं 4 एकर तुलाच कसं मिळालं? म्हणला उगीच मिळालंय. गेले 20 वर्ष झालं त्याच्यावर मी डोळा ठेवून होतो. तुझ्या डोळ्यात राख पडू दे. त्यानं इकावं म्या घ्यावा असलं डोळ्यात का बसावं? पण काय माणसाची वृत्तीच असते ती. माझं जसं वाढतंय तसं त्याचं बी वाढावं, सगळ्याच भलं व्हावं अशी वृत्ती नाही. त्यानं इकावं आणि म्या घ्यावं. अहो एखाद्या माणसानं श्रीमंतानं वर साया काढल्या हे मान्य आहे की काय काय जाती आडव्या साया काढते. म्हणजे शेजारी बी स्लॅब त्यानं इकावं मी त्याच्यावर पुन्हा स्लॅब टाकावा. ही वृत्ती आहे माणसाची. मागणी माणसाच्या जीवनात सातत्यानं होतच असते. खरं तर संतांना जीवनात मागायची गरजच नाही. साधू संतांना जीवनात मागायची गरज नाही. संतांच्या साठी तुकोबराय म्हणतायत, अरे आमच्या पिढ्यात कुणी मागितलं नाही. काही मागणे मी जे सांगतोय ती हितलं कुठलं गुटीतलं नाही. त्यासाठी खरं तर गावात कीर्तन करूच नाही. कारण एखादा मनुष्य, कारण महाराज आपल्या सहज बोलून जातात आणि ते एखाद्याला लागू पडलं तर ती कायमचा वाईटपणा येण्याची शक्यता असते. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, इथं बोलून जे ज्ञानेश्वरीत मांडले त्याच्या व्यतिरिक्त एक शब्दही मी बोलणार नाही. आता त्या टीव्हीत जसं असते की नाही, या मालिकेत जर तुमच्या संबंधानं काय आलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. आणि दादा सगळं जर जुळत आता हा निव्वळच योग आहे समजावा. चला ऐका, मागायचा अधिकार माणसाला नाही तरी पण माणसं मागतात. तुकोबराय म्हणतात, काही मागणे आम्हा अनुचित, आम्ही देवाच्या दारात मागणार नाही. हे देव वाट बघत होता, वाट तुकोबरायांची. तुकोबरायांनी यावं आणि माझ्या दारात काहीतरी मागावं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, तोंडाकडे पाहावं तुकोबरायच्या. आता मागतील मग मागतील. कारण देवाला पण उपकाराचं ओझं डोक्यावर खांद्यावर करायचं असतंय ना. कारण भक्त जेव्हा जेव्हा मागतो ना तेव्हा त्याचं देवावरचं उपकार कमी होत्यात, पुण्य क्षीण होतं. आपल्याला जे जीवनात चांगले भोग मिळतात ना, वाक्य नीट ऐका, जीवनात जे चांगले भोग मिळतात ना तो आपल्या पुण्याईचा भाग असतो. आणि जसं जसं भोग भोगत राहू तसं तसं पुण्य, जसं जसं प्रवास होईल तसं तिकिटीचं पैसे कट होत्यात. आणि स्टॉप जिथं पैसे संपतात तिथं कंडक्टर काय म्हणतो, पुढची तिकीट काढा नाही तर खाली उतरा. तसं ते गीता काय सुंदर सांगते बघा. तीर्थम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मृत्यू लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की भोग संपतात. काय ज्ञानोबा यांनी
दृष्टांत दिलाय हो. वेश्याभोगी कवडा वेचे मग दारही चेपू नये तिचे. वेश्या तुम्हाला जोपर्यंत तुमचे पैसे तिच्याकडे आहेत शिल्लक तोपर्यंत दारात उभा करते. ज्ञानोबराय म्हणतात मग दारही चेपू नये तिचे. पैसे खिशात नसतील तर तिच्या दारात सुद्धा जाता येणार नाही. तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. पुण्याच्या जीवावर माणसाला चांगले भोग मिळत असतात. म्हणून कुणाला चांगले भोग मिळाले असतील तर समजायचं नाही आपण लय कर्तबगार आहे. आपलं पुण्य चांगलं आहे म्हणून आपल्याला काहीतरी मिळतंय. ज्या दिवशी पुण्य संपल त्या दिवशी भोग भोगता येत नाहीत. टी.एन. शेषम तुम्ही नाव ऐकलं असेल. निवडणूक आयोगाचे मुख्य होते. मरून पडलेले माहित नाहीत. मरून पडलेले IAS ऑफिसर त्यांची ही अवस्था आहे. काही काही मोठी माणसं असतात पण कधी कधी दुर्भाग्यजनक जीवन त्यांच्याही वाट्याला येत असतं. आपला विषय महत्वाचा आहे की मागण्याची माणसाला अधिकारच नाही पण माणूस आयुष्यभर मागत राहतो. संतांना मागण्याचा अधिकार आहे पण संत मागत नाहीत. मग तरी पण तुकोबरायांनी या अभंगात मागणी का मागितली याचं कारण आहे. भक्ती करत असणाऱ्या जीवानं देवाकडे काय मागावं हे शिकवण्याकरता देवाकडे मागितले. मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नो हावे लोकांप्रती. साधूचा धर्म असतोय लोकांना शिकवायचं. धर्म प्रत्येकाला आहे बरं. धर्म आईला आहे, बापाला आहे, राजाला आहे. धर्म मुलाला आहे. मुलाचा धर्म आहे पुत्र धर्म. राजाचा राजधर्म असतो. राजाचा धर्म काय. कोणी जर अन्याय करत असेल तर त्याला शिक्षा करायची. ऐके राजा दंड न करी. तो जर दंड करत नसेल तर तुकोबराय म्हणतात त्याच्या पिढ्या नरकात जातील. म्हणून राजा कसा असावा. अन्यायाला दंड करणारा असावा. हा राजाचा धर्म आहे. बापाचा धर्म काय. आपल्या पोरांना चांगले संस्कार द्यायचा. हा बापाचा धर्म आहे. आईचा धर्म काय. आपल्या मुलांना संस्कार द्यायचं, चांगल्या गोष्टी शिकवायच्या. हा आईचा धर्म आहे. बायकोचा धर्म काय. परवा ऐकलं ना आपण बोधले महाराजांच्याकडं. पत्नी धर्म. आपल्या पतीची सेवा करायची. हा पत्नी धर्म आहे. पण तुम्हाला फक्त आतापर्यंत पत्नी धर्म शिकवलाय. यांना पण पती धर्म आहे बरं. यांना म्हणजे मी पण त्यातच आलो. हे बघा खटलं कसलं जरी असलं तरी तिची सेवा करावी लागणार. पण तुम्हाला खरं सांगतो आज समाजातलं स्त्रियांच्यावर आजपर्यंत अन्याय झाले ना आता सुद्धा होत आहे. शिकलेली एवढी माणसं असून पण स्त्रियावर अन्याय आहे. खरं सांगा घरात सगळ्यात जास्त काम स्त्रियांना का पुरुषांना. स्त्रियांना. आंघोळ करायला हे असतात पण पाणी तापवायला तुम्ही असता. जेवायला हे असतात पण स्वयंपाक करायला तुम्ही असता. गावातनं चांगल्या कपड्याची घालून चक्कर मारून येते पण कपडे धुवायला तुम्ही असता. राब राब राबता मर मर मरता. हळकुंड सोडल्यापासून ह्या हाताला दम आहे काव कावा. बर एवढं करून कधी ही जात केलं म्हणते का हो. हा कधी तर म्हणले का बाई तुझ्यामुळे माझा संसार चाललाय असं कधीतरी. हा ऐका कधीतरी ऐका. बर ते जाऊ द्या. एका दिवशी चुकून चूक झाली तर किती त्यांचं बोलावं लागतंय. एका दिवशी समजा चुकून भाजीत मीठ कमी जास्त पडतं का नाही. पडतं का नाही. तर यांचं कसं असतं लगेच समजून घेतात का. तुझ्या आईनं तुला मीठ टाकाय शिकवलं. कुठपर्यंत गेला. आईपर्यंत. आता एखाद्याची गरीब असेल तर काय बोलणार नाही पण एखाद्याची गुटीचीच केलीची असली तर ती म्हणाल तुझ्या आईनं तुला गप घ्याय शिकवले का नाही. मग प्रकरण कुठपर्यंत जाईल. त्यापेक्षा एखादी आळणी आला असेल स्वयंपाक बिघडला असेल मीठ मागून घ्या हो पण लगेच माफ करते. तुम्ही त्यांच्या आई बापाला कधी काय बोलत नाही पण तुमच्या आई बापाचं माफ हे काढायचं काय कधी काम आहे का हो. पण काढतात का नाही. आता जमलं. अहो राब राब राबायचं मर मर मरायचं पण कधी केलं म्हणत नाही. ह्यांना पण कर्तव्य लक्षात ठेवा. आपल्या बायकोकडून चूक झाली ना तर आपल्या बायकोला सांभाळून घेणं हा पती धर्म आहे. फक्त पत्नी धर्मच आहे असं नाही. खरं तर हे तुमचं इतकं योगदान आहे तुम्हाला सांगतो. यांच्या नावाचं तुमच्याकडे सगळं आहे. कपाळाला कुंकू यांच्या नावाचं, पायात जोडवी यांच्या नावाची, गळ्यात मंगळसूत्र यांच्या नावाचं, हातात बांगड्या यांच्या नावाच्या. त्यांना किती मिरवता तुम्ही. मिरवता का नाही. पण कधीतरी पुरुषाकडे बघितल्यावर
ह्याला बायको आहे का कळतं का? हा बूट कोरागडी आहे. हा